नमस्ते. नमस्कार. आपलं नाव काय? राजेंद्र शिवाजी देसाई. आपण 10,001 ऊस लावला. किती तारखेला लावला? 5 फेब्रुवारी 2024 ला. 24ला. आपण क्रॉप केअर कंपनीची पहिली फवारणी शुगर केअर, शीबूस्ट, क्रॉप एमसी आणि टोबा दिलते तुम्हाला. घेतली. आणि आळवणीला रूट केअर, शीबूस्ट आणि बुस्टर दिलतो. होय, ते घेतले. वापरलंय तुम्ही ते? वापरले. तुम्हाला रिझल्ट कसा वाटला? रिझल्ट चांगला वाटतो. इतर औषधापेक्षा रिझल्ट कसे चांगला वाटले? आहे, चांगला आहे. आतापर्यंत तुम्ही 2 आळवण्या आणि 2 फवारण्या केलाय. होय. फेब्रुवारीपासून 3 महिने झाले फक्त आपले. 3 महिन्यानं मानानं तुम्हाला ऊस कसा वाटतोय? नाही, ह्याच्या अगोदरपेक्षा चांगला म्हणजे वाढ बीड सगळे फोटो बिटो चांगले निघाले. पानाची रुंदी वगैरे रुंदी सगळी रुंद झाले. या क्रॉप केअर कंपनीच्या प्रॉडक्टवर तुम्ही समाधानी आहात का? होय होय. नमस्ते. नमस्कार. आपलं नाव काय? सतीश आशू देसाई. आपली लागण तारीख माहिती आहे आपल्याला? 25 डिसेंबर 2024. कुठल्या गांडी लागण आहे. आपण कुठल्या कंपनीची औषधं वापरताय? औषध आपण क्रॉप केअरची वापरतो. पहिल्या आळवणीला काय काय घातला? पहिले आणि रूट केअर, क्रॉप एमसी, बुस्टर आणि शिबोस्टा. आणि पहिली फवारणीला काय वापरला? पहिल्या फवारणीला बुस्टर, शुगर केअर आणि क्रॉप एमसी टुबा. आपल्याला रिझल्ट कसे वाटले? रिझल्ट टॉप आहेत. 1 नंबर रिझल्ट आहे. आता तुम्ही किती वर्ष झालं वापरताय? आपण 3 वर्ष झालं वापरतोय तुमचं औषध. ॲव्हरेजमध्ये काय फरक आहे? औषधमध्ये बराचसाच फरक आहे पहिल्यापेक्षा आणि आत्तापेक्षा. हे औषधं वापरल्यानंतर चांगले average हो, भेटले चांगला आहे, तुम्हाला. चांगला आहे, आवडीत चांगला आहे. 4 महिन्याच्या वाहनानं ऊस तुम्हाला कसा वाटतो? 4 महिने मानानं ऊस 1 नंबर आहे. ह्या असला आपला या डागात ऊस कुणाचा नाही 4 महिने मानानं. ह्या कंपनीबद्दल तुम्ही समाधानी आहात? 1 नंबर समाधानी आहे आम्ही. चांगला आहे, रिझल्ट चांगला आहे. कंपनी औषधाला 1 नंबर आहे. आणि या ऊसाच्या भरणीसाठी कुठले कुठले खतं वापरले? क्रॉप मिल, परत कॅल्शियम आणि सिलिकेअर ही सगळी औषधे लागवडी वापरली आहेत आणि परत रासायनिक वापरले आहेत. असा विषय आहे. कंपनीबद्दल समाधानी आहे तुम्ही? 1 नंबर कंपनीबद्दल समाधान आहे. प्रोडक्ट चांगला आहे. 1 नंबर आहे. काय अडचण नाही. 3 वर्ष झालं वापरतो. तुम्हाला सर्व्हिस व्यवस्थित भेटली? 1 नंबर सर्व्हिस व्यवस्थित आहे. साहेब 8 दिवसाला राऊंड आहे साहेबांचा बघायला. काय अडचण नाही. थँक्यू.